नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या. यातील उत्तुंग टॉवर्स मालिकेतील आयफेल टॉवरच्या तिसऱ्या भागात आपलं स्वागत आहे. मंडळी, या टॉवरच्या गमती जमती काय सांगाव्यात. अहो, एखादी स्त्री लग्न करते पुरुषाशी आणि एखाद्या स्त्रीने जर टॉवरशी लग्न केलं तर हो, जेसिका लाटूर या सुंदरीने या टॉवरशी लग्न केलंय, आयफेल टॉवरशी लग्न केलं. तसंच अ व्ह्यू टू ए किल या जेम्स बॉन्ड सिरीज मध्ये याच्यावरती फाईट सिक्वेन्स अरेंज केलेला आहे. एवढंच नाही तर कितीतरी गायकांनी, ज्यात एकेकाळी बीटल्स प्रसिद्ध होते, द आय एम द वॉलरस या गाण्यात या टॉवरचा उल्लेख आहे. दुसऱ्या महायुद्धाचा काळ लक्षात घ्या, तो डोळ्यासमोर आणा. हिटलर तेव्हा पॅरिसच्या आयफेल टॉवरला भेट द्यायला आला होता आणि त्याला आयफेल टॉवरवर चढून पॅरिसचा नजारा बघायचा होता. त्याला हा गर्व होता की मी फ्रान्स आणि पॅरिस जिंकलेला आहे. आता तुम्हाला आधीच सांगितलं की आयफेल टॉवर हा फ्रेंच लोकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे, अभिमानाचा प्रश्न आहे. तर फ्रेंच सैनिकांना हे कसं आवडणार की हिटलर त्याच्यावर चढून उंचावर जाईल. त्यांनी काय केली हुशारी, चक्क त्यावरच्या लिफ्टच्या केबल्स ज्या आहेत त्याच कापून टाकल्या. म्हणजे काय, अहो 1600 पायऱ्या थोडीच चढणार आहे हिटलर. त्याऐवजी त्यांनी खालनच आयफेल टॉवरचं दर्शन घेतलं आणि आल्या पावली तो टॉवरवर न चढताच परत गेला आणि फ्रेंच सैनिकांनी आनंदाने टाळ्या पिटल्या. आता हा जो टॉवर आहे याच्यात एक नाही, दोन नाही, 18,000 पार्ट्स आहेत. 10,000 टनांचं स्टीलचं वजन आहे. आणि हा असा टॉवर, तुम्हाला गंमत वाटेल, आपल्याकडे बंटी और बबली सिनेमा होता, त्यात अभिषेक बच्चन उर्फ बंटी ताजमहाल विकायला काढतो आणि तो चक्क विकतो सुद्धा. आता ही घटना तुम्हाला वाटेल की अतिरंजित आहे, तसं नाही. ही घटना कुठून आली तर मुळात विक्टर ल्युस्टिक नावाचा एक फ्रेंच शर्विलक होता. त्याने हा टॉवर एका भंगारवाल्याला विकून टाकला आणि त्या बदल्यात भरपूर पैसे कमावले. या गोष्टीवरनं बंटी और बबलीतला ताजमहाल विकण्याचा सीन आणला. आता या टॉवरच्या गमती जमती काय आहेत, तर हा 10,000 टनांचा टॉवर पेंट करायला घेतला ना तर 60 टन पेंटच लागतो. याच्यावरती एकंदरीत 20,000 लाईट बल्ब्स आहेत, म्हणजे प्रत्येक बाजूला 5,000. आणि या बल्ब्समुळे रात्री जी रोषणाई दिसते त्यावरनं जो नजारा दिसतो तो डोळ्यांचं पारणं फिटवणारा असतो. हा एक अट आहे. आता माहित नाही, पण पूर्वी एक रिस्ट्रिक्शन होती की रात्री तुम्ही या टॉवरचे फोटो काढू शकत नाही परवानगी घेतल्याशिवाय. दिवसा तुम्ही किती फोटो काढा, काही प्रश्न नाही. आता असं का होतं याला काही आपण विचारू शकत नाही, सरकारचे नियम, दुसरं काही नाही. आणि हो, जे पर्यटक जातात ना तिथे, एका दिवसात 25,000 बिन बॅग्स एवढा कचरा तिथे तयार होतो. निदान 7,000 लोक आयफेल टॉवरला प्रत्येक दिवशी सरासरी जर घेतली तर तेवढ्या नंबरनी भेट देतात. म्हणजेच 25 लाख लोक वर्षभरात फ्रेंच सरकारला 500 मिलियन फ्रँक्सचा महसूल जमा करून देतात. यावरनं तुम्ही विचार करा की टॉवर कसं असावं. तर गेली 140 वर्ष ते वारा, वादळ, भूकंप आणि राजकीय विरोध, लोकांचा विरोध याला न जुमानता अगदी व्यवस्थित ठामपणे उभं आहे. आणि नुसतंच उभं नाही आहे, त्यांनी कितीतरी महत्वाची योगदानं दिली आहेत. आयफेल टॉवर मध्ये आयफेलनी केलेलं बिल्ट ऑपरेट ट्रान्सफर सिस्टीम, त्यानंतर कोरड्या विहिरींची केसन सिस्टीम, वास्तूवर नेणारी स्लीप फॉर्म टेक्निक आणि वाऱ्याचा दाब कमी करण्यासाठी पॅराबोलिक सारखा निमुळता आकार. आणि सगळ्यात महत्वाचं, स्टीलला त्यांनी सौंदर्याचं परिमाण दिलं. तोपर्यंत काय कल्पना होती, स्टील म्हणजे अगली, स्टील म्हणजे बेढप, कुरूप.
त्याला काय एक राखडी रंग, तो गंजतो. ह्या सगळ्या गोष्टींना छेद देऊन आयफेलनी एक अशी जागतिक सौंदर्याची प्रतिकृती निर्माण केली की ज्यामुळे स्टीलला अतिशय लोकप्रियता मिळाली. त्याचा फायदा काय झाला? हेनरी बेसिमरनी बेसिमर कन्व्हर्टर हे टेक्निक वापरून स्टीलचं प्रोडक्शन तुफान वाढवलं आणि त्यातनं स्टीलचा प्रसार सगळीकडे झाला. तर हा एक फार मोठा महत्वाचा कमर्शियल मुद्दा आहे की ज्यामुळे आयफेल टॉवरचं योगदान हे कायमच राहिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आजकाल आपण बघतो की कोणताही प्रोजेक्ट हा किमतीने वाढतो आणि वेळेच्या पेक्षा जास्त वेळ लागतो, उशीर होतो तो कम्प्लीट करायला. तसं नाही, आयफेलने वेळेच्या आधीच हा टॉवर बांधून पूर्ण केला. 2 वर्ष 2 महिने 5 दिवसात. हाही एक रेकॉर्डच आहे. आणि आयफेल टॉवर हे जगातलं एकमेव टॉवर आहे शेवटचं ज्याला त्याच्या निर्मात्याचं नाव दिलंय. नाहीतर तुम्ही बघा ना, आता जे काही स्ट्रक्चर्स, ज्या काही वास्तू तयार होतात त्याला त्याचे डिझायनर, इंजिनियर, आर्किटेक्ट किंवा त्याचं योगदान देणारे यांची नावं देत नाहीत. पॉलिटिशियन्सची, राजकारण्यांची, अध्यक्षांची नावं देतात. हूवर डॅम म्हणजे काय? अध्यक्षांचं नाव दिलं ना त्याला, तो निर्माता किंवा इंजिनियर याचं नाव नाही. म्हणून मी या बाबतीत म्हणेन की आयफेलला मानाचा सलाम. आणि हो, कोणत्याही इंजिनियरचं, खास करून सिव्हिल इंजिनियरचं एक स्वप्न असतं की डोळे मिटायच्या आधी आयफेल टॉवरला एकदा दिवसा आणि रात्री त्याच्या फुल ग्लोरीमध्ये बघायचंय. तर ते बघितल्याशिवाय इंजिनियर देह ठेवत नाही. तर या अशा आयफेलला, गुस्ताव आय सक्सेसला मी म्हणेन मानाचा मुजरा. तुम्ही जरूर एकदा आयफेल टॉवरला व्हिजिट द्या. आणि हो, आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कॉमेंट्स असतील ना तर त्या आम्हाला जास्त आवडतील. जरूर बघा.